हे आहे जालन्यामधील आदर्श शेतकरी, म्हणजे माझ्या तर माहितीनुसार आदर्श शेतकरी, कारण त्यांच्याकडे चाऱ्याचं नियोजन चांगलं आहे आणि क्वालिटी काय असते हे पाहण्यासाठी आले होते. आज त्यांना पाटील साहेबांचा मेल दाखवला. हातही लावू शकत नाही कोण, अशा प्रकारे मेल आहे. काल काही शेतकरी आले होते माझ्याकडे जालन्यावरून, आणि मेंढीपालन हे पाहण्यासाठी दुसरी वेळ त्यांची होती माझ्याकडे येण्याची. पहिल्यांदा एकदा नवरात्रीमध्ये आले होते आणि काल एकदा आले होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते काल आले तेव्हा माझ्याकडे, म्हणजे पहिली नवरात्रीमध्ये आली होती तेव्हा माझ्याकडे थोडी पिल्लं झाली होती, तर काही माद्या वेल्या होत्या आणि काही बाकी होत्या. आणि काल जेव्हा ते आले तर बाकी सर्व पिल्लं सर्व पाहिल्यानंतर त्यांना एक आश्चर्यच झालं की असल्या काय थंडीमध्ये ते आल्यापासून 5 वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शेकोटीवरतीच होते आणि त्यांना दुसरं काय सुचतच नव्हतं, एवढी थंडी लागत होती. आणि त्याच्यानुसार मग काल त्यांनी प्राणी पाहिले, संध्याकाळचं शेडमध्ये वगैरे सर्व काही गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जर काही ह्या प्राण्यांना जर असल्या वातावरणामध्ये हे असं राहते तर कुठेही राहू शकतं. आणि मुळात म्हणजे काय होतं की आता मी नारी सुवर्णबद्दल माहिती सांगतोय तर खूप लोकांच्या आशा माझ्याकडे वाढलेल्या आहेत. मी पहिलं पण सांगितलेलं आहे, पण कसं आहे थोडं मला पण समजून घ्या. कारण काय आहे, मी फक्त जे चुकत होतं ना त्यांना योग्य ट्रॅकवर आणायचं काम करत होतो. पण ते काय झालं की योग्य ट्रॅकवर आणता माझं शेड खाली व्हायची वेळ येते, तर तसं काय करणार नाही मी आणि होऊन पण देणार नाही. कारण काय आहे, मी जर हे सर्व विकलं तर मी तुम्हाला व्हिडिओ पण बनवू शकणार नाही आणि मी सांगू पण काय शकणार नाही, आणि त्याचा काय मला पण काही फायदा होणार नाही. आता मस्त पिल्लं आहेत की माझ्याकडे विकायला वगैरे सर्व चांगलं आहे. आता विकलीत तर माझ्या शेडमध्ये काय राहणार आहे, 4-5 प्राणी ठेवून काय काय फायदा राहणार आहे मला तो. म्हणजे तसं काय माझं पण बेनिफिट होणार नाही. कारण मला जर हे वाढवायचं असेल आणि मला जर संख्या करायची असेल तर कुठून नाही कुठून तरी जिथून होत असेल तिथून मी अवेलेबल करू शकतो. पण तुम्ही म्हणाल की दिलंच पाहिजे आणि द्यावंच लागेल आणि द्याच, तर ह्या गोष्टी नाही होणार. कारण म्हणून तर मी ॲडव्हान्स घेत नाही. कारण काय आहे, जेव्हा कधी कुणाकडे उपलब्ध होईल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू शकतो मात्र की हे आहे इथं. पण तुम्ही म्हणाल की तुमच्या शेडवरचंच दिलं पाहिजे किंवा ह्याच्या शेडवरचंच द्या किंवा दिलंच पाहिजे, की काही लोक आता मेसेज करायला लागलेत की आम्हाला ह्या टायमिंगला बोलला होता. पण ही काय मी फॅक्टरी नाही आहे, सांगितलेलंच आहे पहिल्यांदा. जसं उपलब्ध होईल तसं देऊ शकतो. आता ह्यावेळी माझ्याकडे पण किती 9 का 10 मेल आहेत. मग काय करणार आहे, जर काय त्याच्या फिमेल बरोबर आलं असतं म्हणजे जास्त प्रमाण, तर फिमेल जास्त आले असते. माझ्याकडचे पण 4-5 मी दिले असते कुणाला पण माझ्याकडच्याच फिमेल कमी आहेत आणि मेल जास्त आले तर मी तरी कुणाला देणार आहे. आणि जोपर्यंत प्रत्येकालाच, म्हणजे आज काही लोक म्हणतात की आम्हाला 1 द्या 2 द्या, पण मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, ज्यावेळी तुम्ही नेणार आणि तुमच्याकडे जेव्हा पिल्लं होणार ना त्यावेळी तुम्ही सुद्धा विकणार नाही ह्याची गॅरंटी मी आज देतो. कारण आजपर्यंतचा माझ्याकडनं नेणाऱ्या किंवा माझ्या माहितीतल्या एखाद्याने नारी सुवर्ण नेले आणि विकले असं कोणच नाही. जबरदस्ती त्या पाटील साहेबांकडे करतो आम्ही, जबरदस्ती. म्हणजे त्यांच्या एवढी त्यांचं नाईलाज होतोय ना की काय बोलण्याच्या पलीकडे. पण बिचारे मला पण सहकार्य करतात, काय का होईना पण ते मला खूप मोठं सहकार्य करतात प्राण्याबद्दल. आणि खटके साहेब पण करतात, नाविलाज आहे त्यांचा पण. मी जर एकदा त्यांच्याकडे मागायला लागलो की ते नाही बोलत नाहीत. पण कसं आहे, जसं मला माझ्या शेअरचा विचार आहे तसं त्यांच्याही शेअरचा मला पण विचार आहे. सर्वच त्यांच्या शेअरचं देऊ शकत नाही मी पण. त्याच्यामुळे जसं जसं उपलब्ध होईल. आता काही लोक मेसेज करून सांगतात की आम्हाला जानेवारी आली, फेब्रुवारी आली, बरोबर आहे. पण काय आहे, उपलब्ध होईल तसं तसं देऊ शकतो, ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही आपण. म्हणून तर मी काय ॲडव्हान्सचं पैसे घेतलं नाहीत ह्या कारणासाठी. जर का आपण एखाद्याचं ॲडव्हान्स घेतलं, मला काही लोकांनी व्हॉट्सअप आपलं ऑनलाईनसुद्धा पाठवलेलं आहे पेमेंट, मी दुसऱ्या दिवशी परत पाठवलेलं आहे. कारण ऑनलाईन घेतलं तर बंधनकारक राहतं, त्याच्यामुळं ते काही करावं लागतं. मग आम्ही खूप सारे असं उद्योग केलेले आहेत की बंधनकारक असल्यामुळं ह्याचं नाही त्याचं नाही माझं पण द्यावं लागलं. मग अशा गोष्टी होऊ नयेत. आणि प्रत्येकाला वाटतंच की माझी सुरुवात होईल किंवा माझं चालू करावं, हे प्रत्येकाला वाटते, मान्य आहे. पण आमचंसुद्धा त्या पद्धतीनं काहीतरी नियोजन असेल ना की आम्हाला थोडंसं वाढलं पाहिजे किंवा आमचंही थोडंसं वाढवलं पाहिजे, ह्या पद्धतीनं नियोजन करतो आहे. त्यामुळे कुणी असं राग मानू नका की आम्हाला बोललं आहे आणि तुम्ही देणं झाला आहे. तर जसं जसं उपलब्ध होईल तसं तसं त्या पद्धतीनं मी देत जाईन. त्यामुळे असं नका कोणी मेसेज करू की तुम्ही सांगितलं होतं म्हणजे दिलंच नाही, देणार होता. उपलब्ध असेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला, कुणालाही ज्याला उपलब्ध असेल तेव्हा सांगणारच आहे की हे अवेलेबल आहे, घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे प्रत्येकाने थोडासा संयम ठेवा. मीही 5-6 वर्ष संयम ठेवला आणि त्याच्यानंतर हे आज तुम्हाला दिसत आहे. तसं थोडा संयम ठेवल्यानंतर येणारा काळ हा चांगलाच येतो.
थोडी वाट पाहावी लागते. जर चांगलंच काही प्रवास करायचा असेल तर थोडीशी वाट पाहावी लागणार आहे, त्याला पर्यायच नाही. आणि दुसरा पर्याय एक तर आम्ही सांगितलेलाच आहे, विजापुरी किंवा दुसऱ्या मेंढ्यांना क्रॉस करून करा, काहीही होत नाही, त्याचाही रिझल्ट येतो, काय होत नाही. जेव्हा हे ओरिजिनल भेटेल तेव्हा नेऊन तुम्ही सांभाळू शकता, त्यामुळे त्याचाही काय प्रश्न येत नाही. आणि काल जे जालन्यावरने शेतकरी आले होते त्यांना मी क्वालिटी काय असते पाटील साहेबांच्या तिथं नेल्यानंतर त्यांना दाखवले, मेल काय असतात, फिमेल काय क्वालिटीचे असतात, पिल्लांची काय ग्रोथ असते, पिल्लांची काय साईज होते किंवा पिल्लं कशी असतात, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. मी त्यांना सांगितलं, ते मला सांगत होते जसं तुम्ही व्हिडिओत सांगताय ना तसं तुमच्या इथं रिअलमध्ये दिसतं. आज त्या दुसऱ्या एक आमच्या सातारमधल्या ताई आल्या होत्या, त्यांनाही दाखवलं. म्हणजे इथं येणाऱ्याला मार्गदर्शन करतो आम्ही, पण त्यांना एक सांगतो, प्राणी मागू नका. कारण काय आहे, रिक्वेस्ट आहे माझी सर्वांना, मी कुठेतरी ट्रॅकवरती सुधरत चाललेलो आहे, माझ्याबरोबर ज्यांनी नेलेलं आहे तेही माझ्या मागून फॉलो करत आहेत. कारण जर काय मी सगळंच विकलं तर मी काय व्हिडिओ बनवू शकत नाही. मग जेपर्यंत तुम्ही आला आहे अर्ध्यापर्यंत, तिथून परत तुमची गाडी डगमगणार आहे. त्याच्यापेक्षा आपण माझ्याकडेही थोडं राहू द्या, माझ्याकडेही थोडं वाहू द्या, जसं जसं वाढेल तसं तसं तर देणारच आहे प्रत्येकाला. तोपर्यंत तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन करा. क्रॉसिंगचं करा, जे काही मटन मार्केट असतं त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि नंतर जेव्हा पण आता म्हणजे ही बॅच ठेवण्याचं कारण सुद्धा मी सांगितलेलं आहे. कारण काय आहे की माझ्या माद्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ही बॅच ठेवली, नाही त्यातले 3-4 प्राणी दिले असते कोणालाही. पण मला जर क्वालिटीमध्ये करायचं आहे त्याच्यामुळे हे ठेवलेलं आहे. तर तुम्ही पण समजा, थोडं जेवढं होईल तेवढ्यांना मात्र 100% दिलं जाईल. आणि जी काही जास्त क्वांटिटीवाले आहेत, म्हणजे 10, 15, 20 जे मागणारे त्यांना तर लवकर मिळणारच नाही, ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो. जे काही 1, 2, 4, 5पर्यंतचे जे आहेत ना त्यांना तर 100% मिळू शकतं, पण थोडा वेळ लागेल. मात्र टायमिंग किंवा वेळ ह्या गोष्टी सांगू शकत नाही, कारण हा व्यवसाय आहे. कारण एखादी अंड्याची हॅचरी असेल तर 21 दिवसामध्ये अंडीतून पिल्लं निघतात, तसं ह्याचं नाही सांगू शकतात. आता माझ्या काही माझ्या क्रॉसिंगला आल्या तर आता हा नर आजारी आहे, आता तो नर आणायचा आहे आपल्याला पाटील साहेबांचा, आणि त्याच्यानंतर हे क्रॉस करणार आहे. म्हणजे मेपर्यंत माझ्याकडे पिल्लं परत 15-16 पिल्लं होणार आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणालाही पाहिजे असतील तेव्हा देऊ शकतो, पण सर्वीच्या कुठल्याच एका व्यक्तीला पिल्लं देऊ शकत नाही. प्रत्येकाला 2-2, 3-3 देऊ शकतो, हे मात्र 100% सांगू शकतो. पण ह्या बॅचची कुणी मागू नका आणि मी देणारही नाही. तर आज आपण थोडंसं मेंढ्यांसाठी वेगळं केलं, कारण तिकडे जशी गव्हाणी होती तशी इकडे गव्हाणी नव्हती, कारण हे वरचं स्ट्रक्चर नव्हतं आणि जी काय माद्या येतात त्यावरून आतमध्ये शिरायच्या, त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर असं करून घेतलेलं आहे आता. आणि खास करून ह्या पिल्लांसाठी बघा मी एक गव्हाणी लावलेली बाहेर, ती सर्वात भारी लावलेली, कारण म्हणजे आता ते फक्त ट्रायलसाठी आहे. इकडे बघू शकता, हे विकळून जातं. आता हे 2 मेल बाहेर उड्या मारतात आणि त्यांच्यासाठी ती गव्हाणी केलेली आपण, ही पाईपाची. कारण काय होतं खाली टपामध्ये जेव्हा आपण खुराक टाकत होतो तर ते टपामध्ये शिरूनच खात होते आणि त्यांना ती सवय लागायला लागली, त्याच्यामुळे आपण ते एक पाईप लावला आहे. आणि थोडं सक्सेस वाटलं, म्हणजे चांगलं वाटलं की काय त्रास होत नाही, तर अजून पुढे थोडेसे वाढवू. त्याच्यामुळे तुम्ही पण पिल्लांसाठी अशी कायम गव्हाणी एक ठेवा, ते ज्याच्यामध्ये त्यांना खायला चांगलं होईल आणि त्यांची लघवी जाणार नाही. कारण त्या टपामध्ये आपल्या लघवी जात होती म्हणून आपण ते केलेलं आहे. आणि हे आता जे काही गव्हाणी केले आता त्या साईडून पॅक करायचे आणि ह्या साईडून एक पॅक करायचे, म्हणजे ही जे आतमध्ये प्राणी जात आहेत त्यांना जाता येणार नाही, त्याच्यासाठी हे नियोजन केलेलं आहे.